तर नमस्कार मित्रांनो, हे बघा दादा ना मी झाड लावून राहिलो वावरात. तर आता हे नारळाचं झाड तिकडं त्या तिथं लावायचं काय जाऊ. तर हे बघा इथं लावायचं होतं ते, पण इथं काय म्हणे खडक आहे खडक. खडक आहे इथं. तर ते काय इथं लावलं नाही तर तिथं लावायचं त्या गायाजवळ. तर आता हे झाड लावू. तर मित्रांनो त्या तिथं झाड लावलंय आता. तर आता या पट्टीला लावू त्या तिकडच्या ते लिंबाचे याचे त्याचे झाड आणलेले, लिंबाचे फणसाचे, अजून ते लावू एक. तर हे बघा पेरूची झाडी लावलं होतं आणि तर ते किती मस्त आले. आणि फुलं नाही, पेरूचेच फुलं राहतात का दुसरे राहतात जांबाचे? हे बघा हे आंब्याचं झाड. आणि ते बघा ते कसा शिव्या देतोय त्या आधीला. तर बघा कसं बाटल्या भेगी ती प्लास्टिकच्या. ते आता चांगला शिव्या द्यायचं शिकलाय. मग दे रे पाटलाचा नातू आहे त्यो. तर हे बघा हे पोरं कसे बाजरी तोड राहिली. बघा कशी बाजरीत घुसली, कुत्र पळू राहिली. आणि हे बघा हे बघा कसे तोडू राहिले. जर तर यारीला खतरनाक पहिलवानी पाहिलं कशी बाटली फेकी ती त्या याच्यात. तर बघा कशी मुद्दा म्हणून बाटली फेकी ती. तर हे बघा कसे दादा आता फायरिंग मारून राहिले बरं का त्यात. तर दादा पहा आता कशी आरीला हाणतीन, पण ती माग माग पळण. भाब्या तुला काय करीत होती रे ती? अय भाब्या तुला काय करीत होती? चिरकांड्या लागल्या काय? झाड सुकू राहिलंय बरं का, सुकू राहिलंय हे झाड. हा कस काय? हे जे मधलं फळ येतो ना तो तरी हिरवा राहतो, पण तो खूप पण पिवळा झालाय. हे बघा. तर बघा हे दोघं तज्ञ माणसं कसे झाडाला काहीतरी निरीक्षण करू राहिले. आणि ही आरी टोल्यावर आली. इकडे बघ काय दादाला म्हणते हे ना ते काही काही झाडाला उन्हे लागत असतात, तर ते दमाने सुकतं. तर दादा आता माझ्या भाषेला अनुभव आहे, पण दादा तरी रेट राहिले. हे जर झाड सुकलं तर दादाने मला 1000 रुपये द्यायचे. कस काय सुकंती? कारण की ते ना तळीवर जरी म्हणलं तरी ते तळीवर नाही, पण त्याला ते आतूनच ते सुकू राहिले. तळीवर म्हणजे काय राहतं? तळी म्हणजे खाली खडक राहतो ना, त्याला तळी म्हणजे. तर ते बघा ते तिथं तळी लागली होती त्या झाडाला, तर ते कॅन्सल करून आम्ही हे इथं लावलं. ते तर बाटली फेकी ती त्या याच्यात. हे बघा हे जग आणलाय तर बाबेने याला. आणि बघा कसे दादाला तर नाही ना दे राव झाडायचा. हा तर बघा हे कसं ऊन पडलंय आता एकदम कडक. आणि ते बघा तिकडे किती आभाळ आले, पाऊस पण पडन. हे बघा लय दिवसातून आता ऊन पडलंय. आणि ही बाटली फेकीत होती त्या याच्यात गावात. हाणायला लागलेत कशी पळत येईल की दादाकडं. हा चावत का ते? नाही अनवळखी माणसाला चावन कधी. चावण त्या दिवशी बाबूला चावलं कुत्र. हा बाबूला चावलं तर बाबूला कुत्र चावलं तर पहिले इंजेक्शन पेंडीत घ्यावं लागत होते. आता अख्खा म्हणे दांडाला देते, दोन्ही दांडाला. बाबू राव रडला सुद्धा नाही इंजेक्शन घेताना. कस काय माहिती? दादाला भेव वाटत आहे, दादाचा नातू तर इंजेक्शन घेतो. तर इथं लावायचे झाड दादांनी आणले झाड. हे पा कशाचं झाड आहे काय माहिती. त्याचा पाला ना असा सुकलाय
पण असा जिवंत झाड आहे. ते पाला फक्त सुकल्यासारखा झालाय. आणि सगळे रोपं आणले दादांनी. जिथं जिथं झाडं मेले होते ना, आज 2 वर्षाला झाडं लावली होती दादांनी. 9-10 हजाराची झाडं आणली होती. हे पहा इथं एक लावलं. इथं कोणतंही हे आहे लिंबुनीचं. लिंबुनी हा लिंबुनीचं आहे. जेसीपीने खड्डे खांदून हे झाडं लावले होते आंब्याचे. हे तर पहा याला आज फळं येऊ राहिले. 2 ते 3 वर्षामध्ये कलम केलेले आहेत. आणि इकडं कोणतं आहे लिंबुनीचेच आणले. काय आहे हे एक लिंबुनीचं आहे. हे कोणतं आहे हा. आणि हे आहे फणसाचं. फणस पहा. तर जिथं जिथं झाडं गेलेले आहे ना तिथं तिथं खड्डे खांदायचे. आणि लिंबुनीचेच आणले काय सगळे. हे एक लिंबुनी मध्ये झाडामध्ये. आणि हे कशाचं जांभळीचं आहे का. आणि ही जांभूळ म्हणजे एक गावरान आणि एक कलमी का. ही का हा अरे दादा फाडायला काहीतरी यायचं ना. ते पाय इथं झाडं लावून राहिले 2 जण. हा दादा ते हा तर हे पहा हा. हे पहा हे झाडं कधी आणले होते हे पहा दादा सांगतील. तर हे झाडं 2 ते 3 वर्षाचे पण त्याला लगेच फळ येऊ राहिले. 2 वर्ष हा 2 वर्षामध्ये. हे पहा. आणि आमच्या दादांच्या हाताने सगळे असे झाडं कधी एक सुद्धा झाड असं वाया जात नाही. एकदम व्यवस्थित झाडं आणतात आणि लावतात ना. तर हे पहा दादांनी खड्डं घेतलंय. पण एवढं छोटं खड्डं खड्डे खाल्लेले आहेत ना. खाल्लेले आहे ना. आज वर्षीय खड्डे भरून ठेवलेले आहेत. हा हा म्हणजे आधी शेणखत टाकलेलं आहे त्याच्यावरती त्याच्या खाली त्या खड्डा खांदून उन्हाळ्यात. हा आणि मग झाड लावलेलं आहे. तर ते पहा ती काडी त्याला नंतर दुसरी काडी लावा. थोडेसेच खड्डे घ्यायचे. हे जे ना हे पहा इथले जे झाडे वाया गेले होते ना. काय म्हणते काय माहिती अक्का. हे पहा ते हे झालं जांभळीचं झाड लावून. आणि हे पहा कडवळ काय भारी असे मस्त कडवळ आलेला आहे. हो अक्का काय कोणाला बडबड करते काय माहिती. हे आहे लिंबूनच का आणल्यात एवढ्या. रसवंतीला लिंबू विकत घ्यायची वेळ आली नाही पाहिजे त्याच्यामुळं लिंबुण्याचे झाडं आणले दादानी 5-6. हे बा आणि वापस लावल्यात निघाल मात्राचं नाव तर नाही दे रे बाबांनी लावल्या. शिव्या देऊ लावल्या म्हणशील. म्हातारा शिव्या देतो बाई ग. काम करावं ना रे. हे पहा इथं आलंय याचं झाड भारी आलं गाड्या सीताफळाचं. हा नाही ते आता ते नाही ते ना याने कट करा काहीची नाही म्हणजे ते व्यवस्थित जाईल. ह्यो आहे फणस. खाली वाचले तुटते का ते फणस काय नाही तुटणार. असं धरायचं असं जाम तुडायचं म्हणजे लावल्याबरोबर हवा नाही गेली पाहिजे त्याच्यात. लावण्याची पद्धत. हा लावण्याची पद्धत अशी झाड लावताना असं लावायचं. हा हे पॅक करायचं पॅक. हा हे खड्डे उन्हाळ्यात खांदून ठेवलेले आहेत. कटच करावं लागतं बघ काडीवर तिथं काडीवरच खड्डा आहे. म्हणे माऊ ही पाय माऊ. बाय कसं शेणखत टाकून ठेवलंय. रापलेलं हा त्याच्यात देशी ते टाकून ठेवल्यावर झाड माऊ का म्हणे लागती झाड हे करू लावू लागती माऊ. म्हणे हे बा हिरव्या रानात मनी माऊ काय भारी दिसती.
काय का पान आहे पेरूचं आहे ना पेरूचं पान आहे ती पण हे लिंबू मला वाटतं पातळ साल्टाचं आहे बरं का हा पान हे काटे ललूचं झाड आहे बाई अगं बाई मग त्या कडसर लागत कडसर लागत ती. लिंबू लय भारी लागत लिंबू मिरची हा मग यावेळेस ते थोडेसे होते ना ते शिजून घेतले हा म्हणलं त्याचा वास हा ते आणि ते काही काही जाड जे साल्टे होते ते नाही टाकले पण अक्का मला वाटत तिचं पहिलंच फळ आहे त्या लिंबुनीचं नाही ना मग दुसरं आहे मागच्या वर्षी आलते ना आले ते मग काय माहिती पण पातळ साल्टच पाहिजे लिंबाच्या हा, लोणच्याला पातळ हा ना. सालट्याचे लिंबू मग काय ते आकाचा भारी आहे बरं का हा लिंबू. तिची लिंबू लय भारी आहे. हे पा लिंबुनी झाली लावून इथली आता इकडं दुसरं कोणतं झाड आहे काय माहिती इकडं लिंबुनीचे का पण टाका लागेल ना जरा. नाही ना तळा. येतं दादा हा लाल माती का चॉकलेटी माती मध्ये लावी देत आहे ना डाळी मग हे कुठं लावलं पेरूचं झाड ते तिकडं आणि ते पेरूचं किती सुकून गेलं पाहिलं का झाड हा ही सरळ माती हा ही इकडची माती आहे ना आणि ही इकडची माती का ना चौकणी कर ना त्याला तर लय समजत चौकणी हा ही मागच असं आणि आलं जावास. उचल बाबा हा तर जेव्हा आता सरळ लागण कर हा तू उचल मी वडीचं खाली सरळला हे कर माती घालते खाली बघ हा हा बस हा लाव तिकडं लाव इकडं हा लाव इकडून माती लाव ना आता हा, त्या समुद्रातून माती लाव दोघं फाटे सरळ कर इकडं लाव सगळं करता हा 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 बस बस लाव हा लाव लाव आता लूट माती सारं सुकलंय बाई ते झाड पण पाय ना किती सुकलंय झाड हा ना त्याला हिरवटपणा अजिबात नाही हे झालं ते जर सुकलं त्याला म्हणा वापस झाड आणून दी हा गेले कसे हा झाडाची हवाली करून झाला मोकळा आता आलं आहे ते झाड नाही का काय पेरूचं झाड असे हिरेकंचन झाड राहते हा त्याच्यातून पटवून घेतलं ते का मग लाल कलरचं सांगितलं होतं पांढरं दिलं तरी जाऊ दे मी जात पाय बस दादा ते नको हे करू देवगड फाटा प्रवार संगम झाड तिरकाय ती अरे दादा ते एका साईडला लावलेलं आहे ते झाड झाड तिरकाचे ते ना त्यांनी लावतानाच ते तिरपा आलेलं आहे त्या याच्यामध्ये त्याच्यातच तिरपा आलं हा हुंडी मध्ये ते जर रोपलं ना तर त्याला इकून हे लावावं लागन त्याला ते हा डेंगी लावावं लागन तेव्हा ते सरळ होईल नाही तर तिरपच राहील ते झाड कारण की त्याचं रोपच तिरपा आलेलं आहे हिरवळ मग त्याच्यातच काढली ही काढली नव्हतं तिकडून पलीकडून पहा झाड झाले लावून काय करायचं तिकडं लावायचं ना अंजिराचं झाड कुठं लावलं रे हे कोरा लागत आंबट भाजीचं एक बेट होतं ते आलं का हे इथं एक आलंय आणि इकडं होतं एक हा हे पहा याच्यामध्ये असं भारी आलंय ना ते हे इथं आलंय तर आज मी जाताना हे आंबट भाजी घेऊन जाईन हे पहा
बाजरी काय भारी आली दादाची. तर आज माझ्या भाऊनी दादांनी लावलेत झाडं रोपं जे घेतलेली होती ती. हे पहा बाजरी. तर माझ्या दादाच्या ब्लॉगमध्ये म्हणजे माझ्या वडिलांनी माझ्या दादाने लावले झाडं. तर हे बघा मित्रांनो, आम्ही आत्ताच झाडं लावले आणि पप्पा आले चावी द्यायला घराची. तर चावी घ्यायची आणि पप्पाला जायचं आहे नगरला, गाडी भरायची वाटतं. तर मम्मी चहा घ्यायचा का विचार. नाही मला वाटलं ते काय. तर हे बघा पप्पा कुठेतरी चाललेत. तर हे बघा बनीला काहीतरी खाऊ पिऊ घातलंय आत्ताच. तर मित्रांनो असा होता आजचा ब्लॉग. कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. तर आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.